Hello, hi guys. My name is Samruti and I'm owner and founder of Ojaswini Tarot and Astrology Services. आजपासून एक सिरीज आपण स्टार्ट करणार आहोत ज्याच्यामध्ये रोज आपण काही काही इश्यूजवरती बोलणार आहोत. तर आजचा एक इश्यू मी खूप लोकांची रिक्वेस्ट येत होते रिलेशनशिपवरती. रिलेशनशिपमध्ये लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन, तर हा पॉइंटरवरती मी बोलणार आहे. बऱ्याचदा काय होतं की फिलिंग्स असतात, इमोशन्स असतात, पण एक्सप्रेस नाही करत. तर अशामध्ये दोघांपैकी एकाला सफर व्हावं लागतं. तर त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि आता आपण बघूयात जानेवारी 2025 त्या लोकांसाठी कसं असणार आहेत. ठीक आहे, टॅरो कार्डच्या थ्रू मी बघणार आहे. सो बघूयात 25मध्ये रिलेशनशिप इश्यूज कसे असणार आहेत. तीन कार्ड्स काढते मी आणि एक बॉटम ऑफ डेक. ठीक आहे, तुमचे कार्ड रेडी आहे. एक डेव्हिलचं कार्ड आलं आहे. डेव्हिलचं कार्ड जनरली थर्ड पार्टीला दाखवतं, पण इथे आपण थर्ड पार्टी एकतर कामाला म्हणू किंवा खूप प्रेशरला म्हणू, स्ट्रेसला म्हणू. आणि एखादी थर्ड पार्टी म्हणजे असं नाही होऊ शकत की ती मुलगीच पाहिजे किंवा तो मुलगाच हवा. एक रिलेशनशिप किंवा असं काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर याला मी म्हणत नाही आहे. कदाचित थर्ड पार्टी एक फ्रेंड होऊ शकते, थर्ड पार्टी फॅमिली मेंबर्सपैकी कोणी होऊ शकतात, किंवा थर्ड पार्टी रिलेटिव्समधनं कोणी होऊ शकतं जे त्यांना गाईड करतं आहे. त्याच्यामुळे ते तुमच्यापासून थोडे दुरावले गेले आहेत, बरोबर. पण इमोशन्स आहे. किंग्स ऑफ कप आलेलं आहे. किंग्स ऑफ कपमध्ये आपण काइंडनेस आहे, विजडम आहे, एक डिप्लोमॅटिक नेचर आहे त्यांचं. आणि नक्कीच ते तुम्हाला नर्चर करतात, ते खूप ऑब्झर्व करतात तुम्हाला. त्यामुळे त्यांना फिलिंग्स आहे, इमोशन्स आहे तुमच्याविषयी. असं नाही आहे की त्यांना फिलिंग्स नाही आहे. त्यामुळे तुम्ही ही काळजी करणं सोडा की हा आपल्याला एक्सप्रेस का नाही करत आहे. ओके. आणि जजमेंटचं कार्ड आलं आहे, जे तुम्हाला जज करता येते. एक जजमेंट आहे, एक इनर कॉलिंग म्हणतो आपण, की ते विचार करताय की ही जे असं वागते ते बरोबर वागते का नाही वागत आहे, ते सगळं ते ऑब्झर्व करताय. आणि तुम्हाला मी एवढं सांगेल की तुमच्यामध्ये जे कॉन्फ्लिक्ट होत होते, जे थोडे मोठे इश्यूज होत होते, ते आता संपणार आहे एका टायमानंतर. तर मी तुम्हाला सांगू शकते 5 वीक्स नंतर तुमचा एक गुड टाईम स्टार्ट होतो आहे. आणि तुम्ही तुमच्या कॉन्फ्लिक्टला रिझॉल्व्ह करणार आहात. तुम्ही ते अपफ्रंटली मांडा की तुम्हाला कुठे ते पटत नाही, काय होत आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये. आणि हेच होतं आजचं गायडन्स. ओव्हरऑल रिलेशनशिप इज गुड. म्हणजे ठीक आहे, ते एक्सप्रेस नाही करत आहे, पण ते नक्कीच तुम्हाला सांगतील तुमच्या तुमच्या रिलेशनशिपमध्ये जे पण त्यांना फील होतं आहे ते नक्कीच तुमच्यापर्यंत ते मांडतील. एक 4 ते 5 आठवड्यानंतर तुमचं रिलेशनशिप अजून स्ट्रॉंगर होताना मला दिसतं आहे. आणि मी तुम्हाला एक ॲडवाईस करू शकते की तुम्ही मॅनिफेस्टेशन टेक्निक, आणि इफ यू आर बिलिव्हर ऑन क्रिस्टल्स, तर रोज क्वार्ट्सचं ब्रेसलेट किंवा थंबल तुम्ही वापरायला स्टार्ट करा. किंवा तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही ठेवू शकता रोज क्वार्ट्सचं थंबल. ते खूप रिलेशनशिपसाठी हेल्पफुल असतं. अँड इफ यू वॉन्ट एनी गायडन्स, प्रेडिक्शन, रेमेडीज, यू कॅन ऑलवेज कनेक्ट टू मी. अँड थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग. आणि खूप बरं वाटलं तुमच्यासोबत बोलताना आणि तुम्हाला ही प्रेडिक्शन देताना. सो काही इश्यूज असतील, काही कन्सर्न्स असतील, यू कॅन रीच मी आउट. ओके, थँक्यू सो मच.